नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहे भैरवचे मालक. आधी तुमचा परिचय द्या. माझं नाव संदीप जानरावजी मोहोड, राहणार सिंधी उमरी, तहसील नरखेड, जिल्हा नागपूर. कुठला आहे बैल, कुठची खरेदी आहे? हे आपली खरेदी केदार इंद्रे साहेब, बीड जिल्हा दगडी शहाजीपूर यांच्या जवळच आहे. आणि आपल्याला त्यानं दिला होता 40,000 रुपयात. ते मालक सगळ्यात चांगले माणसं आहे. पैसे नसन तर घेऊन जा म्हणत होते आपल्याला. कधी बी आपल्याला व्यवहार करायचा असला तर ते पैशाचा मोल न लावता देऊन देते. असं काही त्याचं म्हणणं नाही आहे. कधी आपल्या मित्राला बी लागला तर घेऊन जा म्हणते. तसं पसंत आला तर घेऊन जावं असं म्हणणं राहते त्याचं. आणि त्याने दिलेला आपल्याला या पहिला भैरव आहे आणि अजून एक रामा दिलेला आहे. तो बी टॉपचाच नियोजनात आहे आणि चांगला निघालाय. भैरवनं आता त्याने दिलेल्या नंतर भैरवनं पहिला नंबर चालू केला. त्याचं सगळं नियोजन बी चांगलं आहे ना. आपलं बी नियोजनात आहे भैरव. आता शंकरपटा टॉपचा बैल म्हणून त्याची ओळख आहे. विदर्भ केसरी, ओरिजिनल विदर्भ केसरी आहे. काय सांगाल? आता त्याचं कर्तृत्व चांगलं आहे ना. आमची मेहनत आहे. आमची मेहनत चालू आहे. फक्त तो खेळ चालू आहे. आमचं सगळं नियोजन. आमचं मन बी खुश आहे. काय असतं खिलाई पाणी, म्हणजे चारा पाणी काय असतं, काय काय रुटीन असतं दिली? सकाळी त्याले दूध हवं, दूध असं दाना पाणी. आणि चारा नसतो, चारा कमीच असतो त्याले. हा बैल शंकरपटातच धावतो का 3 फेऱ्याच्या मैदानात असेल, कुठं दुसऱ्या मैदानात धावतो? नाही, आता चालू झालं आपलं शंकरपटासाठी. नंतर मग बघू पुढं. जर आपलं असं वाटलं आपल्याला का जायचं बा तर नेऊ दिले. नंतर म्हणजे आता हे मैदान झाल्यानंतर आपण पाहू पुढं तिकडे हिंद केसरी मैदान घे. इथपर्यंत येण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, काय सांगा? संघर्ष तर 2 वर्ष म्हणजे संघर्षच चालू होता. या वर्षी आम्हाला म्हणाले असं वाटलं का नाही का या वर्षी बरं. या वर्षापासून आम्ही आलो बा मैदानात. आमचे पंकज काका मेटांगळे त्याचे नियोजन आहे. त्याने सगळं आम्हाला सहमत दिलं. ते आमचे मोठे भाऊ असल्यासारखेच आहे. त्याने सगळं आमचं नियोजन केलं आहे. नियोजनाचे भाष्य आमचे ते आहे. तिकडे आम्हाला तेच सपोर्ट करते, इकडे बी सपोर्ट तेच आहे. मोठे भाऊच आहे आपले. हा भैरव आता पुढच्या मैदानाचं नियोजन कसं राहील आणि पुढच्या मैदानात कोणासोबत दिस? जो फायर आहे हिंद केसरी, श्रीनाथ केसरी झालेला बैल आहे. टॉपचा बैल आहे तो. आम्ही त्यानं आम्हाला त्याच्यासोबतच खेळणं चालू केलं. आम्ही बी टॉपवरच आलो. त्याचा आशीर्वाद, त्याचा बैलाचा आशीर्वाद म्हणून आम्ही चालू आहे. आमचं चांगला बैल आहे तो बी. तो पहिल्या नंबरचा हिंद केसरी झालेला मानाचा हिंद केसरी बैल आहे तो बी. फायर आमचा भैरव गोंधळीचा. भैरवची खरेदी कुठली आहे? भैरवची खरेदी दगडी शहाजीपूर केदार इंदुरे साहेब त्यांच्याकडून आपण खरेदी केला होता. आपण तिथं गेलो. 40,000ची म्हणजे त्याची खरेदी झाली होती. पण आम्हाला तिथं गेल्यावर असं वाटलं हो नाही चालू होतं. पण त्यानं म्हटलं घेऊन जा, पैशाचा हे नका करा, पैसे नसन तर घेऊन जा. बिना पैशाने त्याला दिला त्यानं, असं काही नाही. नंतर आम्ही पैसे टाकले महिना झाल्यानंतर त्याले. पण आम्ही खुशीत, ते म्हणत होते तुम्ही खुशीत राहा आणि शेवटपर्यंत खुशी भेटून बा तुम्हाला. त्याचा शब्द खरा झाला आज. म्हणजे चांगलं खून दिलं तुम्हाला एकंदरीत. 1 नंबर दिला. आणि 1 नंबरच, ते माणसं बी 1 नंबर आहे. सारा विदर्भ मराठवाडा सगळे त्याचं नाव घेते.
टॉपचे माणूस आहे ते आज. कोणत्या जातीचा बैल आहे हा? ह्या म्हणजे म्हैसूर, बेरड म्हैसूरचा आहे. बेरड म्हैसूर. हो, अजून एक रामा दिलाय त्याईनं, तो बी आम्ही न बघितला, त्याईनं पाठवून दिला आमच्या दावणीत. तोही आला, तो याच्याच सारखा आहे. याचं वय किती आहे एकंदरीत? आता ह्या 3.5 वर्षाचा आहे. 3.5 वर्ष झाले आहे याले. टॉपचा निघाला ना, मन दिल खुश असं टॉपचा आहे आपला. डायरेक्ट जनरल गटातच पळत होता की क गटात दिन पळाला? नाही, पहिले आम्ही क गटात करंजात टाकला होता चिमणासोबत. त्याच्यानंतर मग जनरलच खेळला. जनरल मध्येच चालू केलं. याची काही पैदास वगैरे? नाही, याची नाही. ठीक आहे, धन्यवाद.